गाई जातं या भागावर ट्रिप लावायचं आहे मला. मोटर डाळायला आहे म्हणून. आपली गाडी 150 रिवॉल्ट. काय विषय नाही. मोटर रोड आहे. गाईज पॉवर ऑफ इलेक्ट्रिक गाड्या 3 नो पेट्रोल नो काही कोणी काही सुटा. अरे मयूर यार मग साईडला ये ना. ब्लॉक त्याला ब्लॉक करायचंय. नाही येऊ का कोणाला जाय मग आता बिडा एवढं तसं सुटणार आहे. चला नाही अरे मला लाईट पाहू दे बाबा. कालवाने नाही तर लाईट करून टाकी ते. हा चला मयूर आपण आता आपण आली लाईट आली. काल दिवसभर 3 फेज लाईट नव्हती. पाण्याचे वांदेच करून टाकले ते. गडबड है गडबड. आता मला लावायचं बागाव पाणी. पण मग बागाव पाणी लावायला मला वरचे कॉक पहिले येतं बरोबर आहे. वरचे फिरून यावं लागतील पहिले मला. वरचे फिरायऐवजी इथं पडले आंब्यावर लक्षच नाही. चांगलं आहे हो पण चांगलं आहे. चांगले आंबे तिकडं तर भरपूर पडेल. सगळे घेऊन यावं लागतं पहिले मला. नाही तर घरचे आले घरच्यांनी पाहिलं ना आंबे पडले उचललेच नाही. दोन खराब झाले आता पहिलेच जाईल. हे काय काय वाटतं चांगलं खराब गेलाय. बोट लागलंय त्याला म्हणजे चांगला दिसत नाही. गेलाय हाय खराबच आहे. पाऊस पडले आणले खराबच चालत आहे. याचं काय सिस्टम आहे. गेलाय हायवे गेलाय. इकडं गाई जातं या भागावर ट्रिप लावायचं आहे मला. मोटर डाळायला आहे म्हणून. भागाची कॉक चालू करत सुद्धा गाडी ती बी चार्जिंगची. भागाच्या गल्लीत ते बी. लास्ट कॉक गाडी वळवावं लागल. पुढूनच घेतो ना दुसऱ्या गल्लीत. इकडे रिटर्न घ्यायची. यानी मागच्या गल्लीतून घ्यावं लागल. रेवलचं मला एकच कळत नाही. रेवस गेअर टाकलं कधी कधी येते मागं कधी कधी मागच येत नाही.
वरचे कॉक चालू करून आलो, पण इथला एक कॉक विसरलो ना, चालू आहे का बंद आहे पाहायचं. उसामुळे ते दिसत नाही, ते कुठं आहे बा कॉक. नाही इकडे एवढा नाही, मागे हा इथे बंद आहे, काय विषय नाही. वाटलं तर बंदच राहणार आहे, पण मग तरी एवढं कन्फर्मेशन करून घेतलेलं बरं राहते. कधी बी आपली गाडी 150,000 रिवॉल्ट. ही राईड फक्त गावाकडचा माणूसच एक्सपेक्ट करू शकतोय. शेतात सुद्धा गाडी घेऊन येता येते. इथलं बंद करायचं 2 मिनिटं. इथला चालू आहे, हा बंदच करावा लागणार आहे. कुठे गेलो कॉक? हा कॉक चालू आहे, हा बंद करावा लागणार आहे. धने बागावर पाणी जायला आता. हा बंद झाला याच्यावरचा. आता फक्त घरी जाऊन येणं मोठं सरकारची मला. चलो घरी आता. इकडचं बोरचं आहे, हे आपल्याच आहे, ढळाली आहे. परत एकदा जावं लागेल चेक करायला पाणी आलंय का नाही तिकडं. मोटर डाळवायच खाते खास यायला लागले. घरचं कोणी असतं तर घरच्याला फोन करून सांगता येतं बाबा मोटर चालू करून दे, पण मला आता परत एक घर का लेट्स गो परत बागात. इकडे गाईस डन आहे, पाणी आलंय. मोटर ढळली होती, पण मग तरी चेक करून घेणं एकदम परफेक्ट काम राहतं. परत डोक्याला ताण नको बा, पाणी इकडे गेलं, तिकडची पाईपलाईन फुटली. परत पूर्ण बागाला एकदा चक्कर मारून घेतो, एकच टेन्शन नाही. मग 3 तास ड्रिप लावायचं आहे ना. शेंडे वाढले बागाचे, याचे नाही त्या साईडच्या गलीचे शेंडे वाढले. शेंडे काढायला असतील कुणी चिडं पाडायचं तिडं पड ना. डन आहे. ओके एकदम काय टेन्शन नाही. आता 3 तास चांगलं चालून द्यायला लागेल. किती वाजले आत्ता? 11 टाइम झालाय. म्हणजे 11 वाजता लावलं, 11 ते 12, 12 ते 1 ते 2 वाजेपर्यंत चालू राहून द्यायला लागेल. काय टेन्शन नाही. आता आहे ना, मला आहे ना, हे जे माझ्याकडलं पाणी आहे ना एरियातलं, ते मला त्या एरियात नाही आहे. कारण धरणाची ढळत नाही, धरणाच्या पाईपलाईन मधूनच न्यावं लागणार. त्याच्या मागेच पाहिजे ते जॉईंटच होतं. काल जॉईंट करेल ते रात्रीचे. तर ही मोटर डाळवायला लागेल मला पहिले. पाहू, त्या दिवशी पावसाचं स्टार्ट वरलं वैर होतं, मग काय माहीत ढळत का नाही. काय टाकायला तर नाही.
अशी ती रे अडचण किती झाली, औषध आणावं लागेल, औषध मारावं लागेल इथं. काही असलं तरी कळणार नाही. एवढं बरोबर डन जोडेल पप्पांनी जोडलं होतं ते. मला आता फक्त पाणी पाहायचं विहिरीत किती आहे. भरपूर पाणी विहिरीत पण काही विषय नाही. मोटर लोड आता मोठा उथ्या इसको टीड काय इसको मुंग्या सगळ्या मुंग्या निघाल्या इकडून. होईल तो काहीच 3 तास झाले आता. जवारच्या बागावर लावलं होतं ना, ते बंद करावं लागलं. आता दुसऱ्या बागा लावायचं. याचं झालं ते खालच्या बागावर लावायचं यावाल्या. हा ऊस जर तुम्ही पाहिला असेल ना, मला जायची वेळी ना, हा जर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघता हा ऊस तेवढा होता ना, आता मला आहे ना घरून आलं असं एवढा काहीतरी ऊस आहे. ह्या बागावर लावायचं आज. मी ड्रिप तर लावून राहिलोय, पण वातावरण आहे का एकदम पाऊसच, म्हणजे हवा नाही, काहीच नाही, गरम आहे हो राहिलं. पाऊस जर आला तर काहीच उपयोग नाही होणार हा ड्रिप तर. ड्रिप तर लावून द्या, मग पावसाच्या याच्यावर यायचं का नाही. पहिल्याची कोक पाहावं लागते. कोकची गल्ली. हा हेच गाडी घेऊन आलो मूर्ती जाऊ दे. गाडी पंचर झाली ना, घरच्याचे बोलणं खायचे काय ना. हा चालू आहे, हा चालूच आहे. 2 उरले वरचे. हे 2 चालूच आहे. हे चालू आहे बा, हे चालूच आहे. बंद आहे का नाही हे बघा बागाची कॉक. वरचे 2 चालूच असाय पाहिजे. मागच्या वर्षी बागाच्या काड्या सुद्धा झाल्या नव्हत्या. या वर्षी बरोबर काड्या बिड्या होईल, एकदम टेन्शन नाही या वर्षी. मागच्या वर्षी यावेळी एवढा पाऊस चालू होता, न चुना मरचूत मारता आलं ना काही. मागच्या वर्षी धावपळ करून टाकली, काड्या सुद्धा पूर्ण होईल ना. त्या ही जी काडी एवढी अशी दिसते ना, अशी सुद्धा पूर्ण हिरवागार काडी होती. येस, दोन्ही चालू वाटलं होतं, पण मग तरी एकदा बघून घेतलं बरं राहत. चलो रिटर्न इकडून जात. फिरवलंय कॉक तिकडं आता. बागावर पाणी चालू झालं का? हो झाले. हा झालंय चालू. आता जेवढं एरीत पाणी आहे ना, तेवढं काढा. जेवढं जवळ चालेल तेवढं. 3 तासच आहे, पण मग 3 तास दोघं नसेल पाणी एरीत. नाहीच आहे, मागाशीच बघितलं होतं. काय ग चालली ती बघ, चालत नाही त्याने चालणार. जिरली
काहीच पावसाचं वातावरण झालंय आता. थोडासा येऊ नाही गेला पण एवढं काही खास नाही. आजचा ब्लॉग इथं सेंड करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.